अरे आजी सॉलिड बनवते काहीतरी. होळी आली ना. तू बनवणार आहेस नाही ना. तू बघणार आहेस. कोण करते? कोण करतंय? कोण बनवतंय? कोण बनवतंय? आजी पुरणपोळी बनवतीये ना. आणि कुठली करतो पुरणपोळी माहिती? पण आपण बनवतोय तेलपोळी. कुठली? आता नेक्स्ट आई नेक्स्ट आता पोळी बनव. हा तू अख्खी दाखव. त्याच्यामध्ये पुरण भरलंय आपण मस्त. पुरण आतमध्ये बघ. तेच तर मॅजिक आहे. आता किती पातळ आहे बघ ती खाकऱ्यासारखी. हे बघ कशी जादूनी तव्यावर टाकणार आहे. लाटणं फिरवते बघ कसं हळू. बघ कशी उचलली. ओ वाव. हा गोळा दाखव. आता हा गोळा असा असतो. आता पुरणाचा गोळा बघ आजीचा केवढा मोठा आहे. ओके तर ती सगळीकडे लागेल ना पुरण. म्हणजे पातळ आहे म्हणून त्यात पुरण कमी आहे असं नाही. तर त्यात पुरणही तेवढंच आहे भरलेलं. खूप पारी पातळ पण नाही मऊ पण नाही करून घ्यायचं की अगदी खूप तार येते. नाही असा हा उंडा भरून घ्यायचा. असं तोंड बंद करून घ्यायचं. प्लास्टिकला पण चुण्या नाही पाहिजेत ना. नाही प्लास्टिकचा पेपर अगदी पूर्ण प्लेन पाहिजे. घड्या बिड्या घालून ठेवलेला. घडी घातलेला पेपर चालणार नाही. तुमची पोळी फाटणार त्या घडीवरच. हे एवढं होईपर्यंत आपली तेवढी भाजून होते की ही लगेच इथे उलटायची. आता मी साजूक तूप वापरलं इथे. तुम्ही तेलही वापरू शकता भाजायला. काही एक वापरलं तरी चालतं. फक्त तवा फ्लॅट हवा. फुगलेली आहे. आता फुगेल बघ कशी छान छान फुगते. व्यवस्थित सुंदर होते. गुळाची पोळी टिकते. तुम्हाला बाहेर न्यायची वगैरे जरी असेल हे एकदा खायला बसलं सहज माणूस 2-3 खातो. कारण कुठे खाता खाता संपते ती संपलेलीच कळत. आपण करताना बघ लाटता लाटताच ते तुम्हाला सुंदरच. आणि तेच खरपूस लागतं आणि फक्त इतकंच की ते भाजायला थोडासा वेळ लागतो. अगदी बंद करायच्या बारीक गॅसवर. बारीक गॅसवर पोळी अख्खी झाली पाहिजे तरच ती कुरकुरीत होत. आणि तुम्ही जर पण बऱ्याच लोकांच्या माहिती नरम असतात झालेल्या तेल पोळ्या. कारण ते गुळाच्या असतात. आपली साखरेची आहे. अच्छा साखरेची असल्यामुळे साखरेचं पुरण आहे. साखरेचं पुरण आहे. पुरणही करताना बरोबरीने साखर घ्यायची. थोडीफार आता तुम्हाला कमी घेतली तर चालू शकते. नाही असं नाही. आणि काय घातलंय त्यात? आणि जायफळ. छानपैकी करून झाल्यानंतर जेव्हा आपण ते पुरणामध्ये जायफळ वेलची आणि केशर छान अशा कडा थोड्याशा दाबायच्या. काही जोर लावायला लागत नाही. अगदी अलगद लाटायची. फक्त एवढंच की थोडं प्रॅक्टिसचं काम आहे. थोडं 40 वर्ष प्रॅक्टिस. प्रॅक्टिस 40 वर्ष झाली तरी मी करते केव्हापासून ना. छान शाशा. आणि हा रवा आणि मैदा मिक्स घेतल्यामुळे आपली पुरणपोळी अगदी 15 ते 20 दिवस व्यवस्थित बंद डब्यात हवा बंद डब्यामध्ये ठेवली तर 15 ते 20 दिवस कुरकुरीत राहते. हा बघूया दाखवूया का पुन्हा आपण कशी ट्रान्सपरंट पोळी आहे बघ बरं. वाव मध्ये पुरण पण मस्त दिसतंय आणि सर्व. हो पण ते छान लागतं आणि तसंच छान लागतं. छान चालतं ते खूप छान लागतं. मस्त. आणि ही पोळी तुम्ही
तव्यावरच घडी करायची, नरम असतानाच, गरम असताना. श्लोकू डोंट. कारण एकदा का ती गार झाली तर ती कुरकुरीत होते. हो, ठेवायची Cold नाही का? ठेवायची सुद्धा अशी की ती सपाट ह्याच्यावरती, नाहीतर मग ती वाकडी वाकडी होणार. बघाची पुढं पोळी काढते बघ, कशी नरम आहे पण ती नंतर कडक होते. आता याच्यावरच मी घडी करून देणार त्याची. बघा, आता ही पुरणपोळी आहे ना, ही बघ. असं भाजून बघायची आपली व्यवस्थित झालीये का, आणि मंद गॅसवर करायची. हे बघ काय मस्त बघ. श्लोकला देणार आहे करायला. श्लोक तू शिक हं. मला तर काय आलेलं नाही या वर्षात. आता तुम्हीच बघा इथे. ए हा तोडणार आहे. तुम्हीच बघा. हो, हळू. आता ही एवढी कुरकुरीत झाली असं तुझं म्हणणं आहे ना श्लोक. आता ही गरम असताना मऊ वाटते कशी की नाही? मऊ आहे बघ. पण ही आता अरे ह्यानी खाल्ली. तोपर्यंत आईची दुसरी पोळी रेडी आहे तव्यावर जायला. आता बघा कशी उचलतीये. ट्राय करतोय. तुला आवडणार श्लोक. ती बघ लवकर बघ. बोलला. वाव केवढी पातळ आहे बघ. खाली तवा पण दिसतोय. आता मी पुरणपोळीचा आवाज पण दाखवणार आहे. खाणार पण आहे. आता बघा. वाव तर हे काय आहे? पुरण आहे. वाव तुझ्यासाठी छोटूशी बनवली आहे ना आजीने. आवाज येतोय कुरुम 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 कुरुम. अरे हळू हळू आवाज येतोय. अरे असं नाही, कुरकुरे खातात. तर मी ब्लॉगला एंड करतोय. खूप मस्त झाली आहे आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. नाही मग वाटते पण तुम्ही बसत नाही. खूप टाइम पण लागतो एवढ्या बनवायला. अरे मी एकदम आणि खूप मस्त झाली. थँक्यू. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कसली मस्त मस्त रेसिपी सांगायची असेल हार्डवाली तर मी नक्की बनवणार. तोपर्यंत बाय बाय. I just want